कॉमेडी बॉक्सच्या समोरच एक बचत महिला बचत गट आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ महिला बचत गट उपस्थित सर्व कबड्डी रसिकांना विनंती करतोय त्यांच्याकडे इथे उपलब्ध चहा आणि वडापावची व्यवस्था करण्यात आली आहे, नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा आस्वाद घेण्यात रसिकपेक्षा मी विनंती करतोय. एक महिला बचत गट स्वयंसहायता बचत गट एक महिलांना उभं करण्याचा स्वतःच्या पायावरती हिमतीने उभं करण्याचा प्रयत्न असतो बचत गटाच्या मार्फत आणि आपण त्याच्यात सहभागी होणं गरजेचं आहे. उपस्थित सर्व कबड्डी रसिकांना आपण निश्चितच तिथे चहा आणि वडापावचा आस्वाद घ्यावा. राजा गावकर यशस्वी रेड करते. 1 पॉईंट घेतला जातोय. 2 नंबर विजय केलेला खेळाडू साई भूषण संघाचा संकेत घाणेकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. महेश जेदे जलद गतीने चढाई करण्यात बाहेर असलेला खेळाडू महेश जेदे यावेळी पुरेपूर प्रयत्न करतो. 2-1 2 वर्षी पहिली लढत होते. डाव्या बाजूच्या कॉर्नरला करण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त काय होईल कोणत्याही प्रकारची संधी न देता रायडर बाद पॉईंट मिळेल साई भूषण संघाला. कॉर्नरचा खेळाडू आहे 2 नंबर जर्सी धारण केलेला पंकज झगडे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये अतिशय बहारदार टॅकल आपण पाहिले होते. यावेळी मात्र जबरदस्त टॅकल होते. ऑल आउट होतोय सध्या साई भूषण. पहिला 2 दिला जातोय साई गणेश संघाकडून. 8 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू आहे संकेत रोहित साठे चढाईसाठी येतोय. 2-1 2 वर्षी पहिल्या वेळी जातो. या चढाईपटूला बाद करण्यासाठी चांगलं पद्धतीने ते पाहतोय. पळाचं पद्धतीने एक सुंदर प्रयत्न यावेळी जबरदस्त प्रयत्न 1 2 पॉईंट मध्ये साई भूषण संघाला यशस्वी रेड करते रोहित साठेची. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जाते. 6 नंबर जर्सी धारण केलेला विनीत सावंत क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. अजिंक्य पाटील आणि विनीत सावंत क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. विनोद कुवर सरागाशी चढाई करतात. 2-1 2 वर्षी पहिली लावली जाते. निलेश ठोंबरे आहे मनोस्फोट संघाकडून. हे दोन्ही खेळाडू खेळत असतात. केलेला प्रयत्न पंचांचा कोणताही परिणाम नाही. कोणते टाइमआउट घेतला जाईल पुन्हा एकदा. पहिला टाइमआउट यावेळी साई भूषण संघाकडून प्रशिक्षक गुरुदास खोळे आपल्या संघाला मार्गदर्शन करत आहेत. करणं गरजेचं आहे कारण विजय संपादन करायचं आहे. विजयीचा खास मात्र रिकामं दिसतंय ते साई भूषण संघाचं. साई गणेश संघाने कालच्या दिवसामध्ये एक विजय संपादन केलाय त्यामुळे एक चांगल्या कॉन्फिडन्स मध्ये खेळ करतोय. मनोधैर्य त्यांचं वाढलेलं पाहायला मिळतोय आणि त्याचा खेळावरती परिणाम आपल्याला निश्चितच दिसतोय. फुल कॉन्फिडन्सने खेळ करताना साई गणेश संघ कमबॅक करावं लागणार आहे. विजय संपादन करावं लागेल साई भूषण संघाला. दरम्यान यापूर्वीची रेड त्यांनी यशस्वी केली होती. असा 8 नंबर केला रोहित साठे साई भूषण संघाचा चढाईपटू. मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता. मध्यरक्षकाच्या भूमिकेत राजा गावकर कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपण परत जातोय. राजा गावकर चढाईसाठी. पुन्हा एकदा साई गणेश संघाचा राजेश गावकर चढाईसाठी 9 नंबर जसे चढाईपट्टू आहे. साई भूषण संघातील 7 खेळाडू समोर चढाई करताना संतांची चढाई 7 खेळाडूंची ओळख करून घेतो राजेश. 1-1 2 क्षेत्ररक्षण चालू होते साई भूषण संघानं राजा याच्यासाठी. बघूया गुण फलक असेल ते साई गणेश 2 गुण या ठिकाणी बाद होतात. ते साई भूषण संघाचे 2 नंबर दिसेल संकेत घाणेकर 9 नंबर दिसेल परिधान केलेला कोपररक्षक भूमिका बजावणारा सुनील गंभीर. 2 खेळाडू साई भूषण संघाचे मैदानाच्या बाहेर आहे. 7 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असते. साई गणेश संघाचे 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय. त्या ठिकाणी 8 नंबर दिसेल चढाईपट्टू रोहित साठे स्वतःच्या डाव्या रोहित साठे 1 गुण देखील गमावा लागते. पुन्हा एकदा 6 नंबर दिसेल विनीत सावंत या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. 1 गुण पुन्हा एकदा गमावा लागतोय. एका गुणानं पुन्हा एकदा भर पडते आपल्या संघासमोर साई भूषण संघासमोर. पुन्हा एकदा वारंवार त्याच जोमानं चढाई करतोय साई गणेश संघाकडून. 8 नंबर दिसेल चढाईपट्टू विनोद कुवार एक अष्टकुलू खेळाडू आहे. स्वतःच्या उद्योगापर्यंत खोलवर चढाई करतोय. मोठ्या प्रकारचा धोकानं पत्करता पुन्हा आपल्या मैदान दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. 7 नंबर दिसेल परिधान केलेला चढाईपट्टू साई भूषण संघाचा उंचपुरा मजबूत देह यष्टीचा चढाईपट्टू मुन्ना तोडणकर दत्तप्रसाद तोडणकर उर्फ मुन्ना तोडणकर चढाई करतोय. साई गणेश संघातील 6 खेळाडू समोर 1 खेळाडू मैदानाच्या बाहेर येतो विनीत सावंत. बघूया कशा प्रकारे चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी बोनस
प्रयत्न केला होता तो पुन्हा अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा राजेश गावकर त्याच जोमानं चढाई करण्यासाठी सज्ज. तो साईकडे संघातील 6 खेळाडूंसमोर चढाई करतोय. 1-1-2-2 क्षेत्ररक्षण सदोरती राजा याच्यासाठी साईभूषण संघानं बघा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात संतांशी चढाई करतोय. राजा कुठल्या प्रकारचा पावित्र आपल्या चालू चढाईमध्ये परत पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच जोमानं साईभूषण संघाचा 8 नंबर दिवशी परिधान केलेला चढाईपट्टू रोहित साठे वारंवार चढाई करतोय. वारंवार आपल्या चढाईवर गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. 2दा अपयशी ठरला तो. विनीत सावंत या चढाईपट्टूला पकड करण्यासाठी सज्ज होता. अपयशी ठरला. एक सुंदर प्रयत्न तो रोहित साठेचा आपल्या गुणफलकामध्ये अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा कोपर एक गुण गमावला तो साई गणेश संघाला. पुन्हा एकदा 7 नंबर दिवशी परिधान केलेला उंचपुरा मजबूत देह बाळगण्याचा चढाईपट्टू पराग पिलणकर उर्फ गोट्या म्हणून संबोधला जातो. या ठिकाणी 7 नंबर दिवशी परिधान केलेला चढाईपट्टू साई गणेश संघाचा थर्ड रेड साठी चढाई करतो. साईभूषण संघाची 60 खेळाडूंसमोर गोलवर चढाई करतोय. एक सुंदर कोपरक्षक भूमिका बजावताना निलेश पुन्हा एकदा कामावं लागतं. या ठिकाणी बोनस गुण प्राप्त करतोय तो साई गणेश संघासमोर. पंच या ठिकाणी प्रमोद कदम या ठिकाणी बोनस ची गुण दाखवताना पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी घेतलेला चढाईपट्टू रोहित साठे वारंवार चढाई करतो. आपल्या संघातील 4 खेळाडू समोर चढाई करतो. साई गणेश संघातील 4 खेळाडू मैदानामध्ये 1-1-2 असे जनरक्षण या ठिकाणी सजवले ते. साई गणेश संघाला 3 खेळाडू पिलटकर सारखे 3 महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत साई गणेश संघाचे. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला साई गणेश संघाचा महत्वपूर्ण असा चढाईपट्टू राजेश गावकर चढाई करतोय. मिरजोळे गावचा सुपुत्र राजेश गावकर महापुरुष पोलीस संघातून खेळताना या ठिकाणी साई प्रीमियर लीग संघातून साई गणेश संघातून या ठिकाणी खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. लगभग पब्लिक मायबाप रसिक प्रेक्षकांनी त्यांच्यासाठी एका मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे 8 नंबर दिवशी परिधान केलेला साईभूषण संघाचा रोहित साठे वारंवार चढाई करतोय. सुंदर चढाईपट्टू आहे या साई गणेश संघाचा. 4 खेळाडू समोर चढाई करतो. प्रत्येक चढाईवर गुण प्राप्त करतो. आपल्या संघासाठी विनीत सावंत सारख्या खेळाडूला एक बाद केली होती. पुन्हा कोपरक्षक दीपक तोडणकर पाहायला मिळतोय. अजिंक्य पाटीलच्याकडून 1 गुण पुन्हा एकदा गमावा लागतो तो साई भूषण संघाला. टाइम आउट घेतलाय तो साई भूषण साई गणेश